नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केला आहे। राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या, दिवसभरात ज्या गोष्टी घडल्या त्या तुमच्या समोर आपण मांडणार आहोत। नक्कीच जास्त मिर्च मसाला नसणार आहे, जास्त एडिटिंग नसणार आहे, फक्त अतिशय महत्त्वाच्या दिवसभरात काय गोष्टी घडल्या त्या तुमच्या समोर आपण मांडणार आहोत। त्यामुळे हा सेगमेंट नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्याचमुळे सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे। तर पहिली बातमी आहे, आचार्य देवव्रत आजपासून महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल झालेले आहेत। मुख्य न्यायाधीश आराध्य यांच्याकडून शपथविधी आज झालेला आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। नक्कीच राज्यपाल आज महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल झालेले आहेत आचार्य देवव्रत। पुढच्या बातमीकडे वळूया। पुढची बातमी आहे, बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा आज निघाला। बीड आणि जालन्यामध्ये अत्यंत मोठा मोर्चा आज निघाला। हैदराबाद गॅजेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा हा मोर्चा होता आणि अत्यंत बीड आणि जालन्यामध्ये अत्यंत मोठा मोर्चा हा निघाला। नक्कीच तुम्ही याबाबतचे व्हिडिओ बघू शकता। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची, ही सुद्धा बातमी आहे की महात्मा फुले आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2399 उपचारांचा समावेश होणार आहे। आधी 1000 काहीतरी होतं समथिंग, परंतु आता 2399 उपचारांचा समावेश होणार आहे। नागरिकांच्या सुविधेसाठी AI चॅटबोटसह ॲप विकसित करावे असं फडणवीस म्हणाले आहे। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले आहे, AIच्या चॅटबोटसह ॲपचं सुद्धा विकसित व्हावं, जे ॲप आहे ते सुद्धा विकसित व्हावं, अतिशय त्यासाठी सुविधा मिळावी, हे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आहे। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे चित्रपट सृष्टीमधील। ती बातमी आहे की दशावतार हा चित्रपट सध्या भरपूर गाजतो आहे। अत्यंत चांगला चित्रपट आहे। तुम्ही अजून सुद्धा पाहिला नसेल तर नक्की बघा। अत्यंत थ्रिलर टाईपचा हा चित्रपट आहे आणि 2-4 दिवस झाले रिलीज होऊन आणि आतापर्यंत जवळपास 70 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली आहे। नक्कीच खूप चांगला गाजतो आहे। अजूनही तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा हा चित्रपट बघा। यातील जे तुम्ही ग्राफिक्स म्हणू शकता ते बॅकग्राऊंडला म्युझिक आहे ते अत्यंत कडक आहे। ट्रेलर टीजर व पाहून तुम्हाला लगेच कळणार। त्यामुळे नक्कीच हा चित्रपट बघा। सिनेमागृहामध्ये हा चित्रपट लागलेला आहे। आतापर्यंत 70 लाखाच्या वरती याची कमाई झालेली आहे। पाहिलं नसेल तर नक्की बघा। तर हे होते आजचे अत्यंत महत्त्वाच्या बातम्या। नक्कीच हा सेगमेंट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा। धन्यवाद।